पाण्यात कधीही न विरघळणाऱ्या व पर्यावरणास हानिकारक असलेल्या पीओपी मूर्तीची निर्मिती व विक्रीवरती प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आदिवासी सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना सुपूर्द केले। दरवर्षी सापन नदी पात्र व इतर विसर्जन ठिकाणी हजारो पीओपीच्या मूर्ती अविसर्जित राहतात। त्या मूर्त्यांचा ढिगारा नदी पात्रात साचलेला दिसतो। दरवर्षी आदिवासी पर्यावरण संघटना आणि कुंभार समाज महासंघ त्या सर्व अविसर्जित हजारो मूर्त्यांना एकत्र गोळा करून त्यांचे विधिवत पूजन करून नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने तळे करून त्यांना पुन्हा विसर्जित करतात। सालाबाराप्रमाणे किंवा दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव आणि दुर्गादेवी सण आता येणार आहे। शासनाच्या वतीने किंवा शासन आदेशानुसार आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशान्वये गणपती बाप्पा आणि दुर्गादेवींच्या पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे आणि त्याची विक्री करणे बंदी घातलेली असल्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सदरच्या मूर्ती कुणीही विकत घेऊ नये। त्याचबरोबर जे मूर्तिकार आहेत त्यांनाही आवाहन करतो की त्यांनी पीओपीच्या मूर्तीची निर्मिती करू नये किंवा त्या विक्री करू नये। तसे जर आढळलं तर त्यांच्यावर नगर परिषदेमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्या। पण तरी सुद्धा होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीची दखल घेत प्रशासनाने या मूर्त्यांवरती तात्काळ बंदी आणावी व या मूर्त्यांची निर्मिती थांबवावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे व आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे यांनी केले। पीओपी टाळा, मातीची मूर्ती स्वीकारा, पर्यावरण वाचवा अशी विनंती संपूर्ण जनतेला यावेळी करण्यात आली। आम्ही आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन तथा कुंभार महासंघ सावळी जातुरा यांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना मार्फत एडीओ साहेब यांच्यातर्फे एक निवेदन दिलेलं आहे। दरवर्षी आपण ते निवेदन देतो, प्रशासनाकडे त्या गोष्टीची दखल कुठेतरी व्हावी म्हणून। काय होतं का दरवर्षी बाप्पाची मूर्ती आणि दुर्गादेवीच्या मूर्त्या आपण इथं स्थापित करतो, पण येणाऱ्या काळात तयार होत असलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या यावर निर्मिती और विक्रीवर बंदी करण्याबाबत आज निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर निवेदनातून आमची फक्त प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी जे विसर्जनचा दिवस राहिलेल्या दुसऱ्या दिवशी अविसर्जित होणाऱ्या पीओपीच्या मूर्त्या यांचा ढिगारा हा नदीच्या पात्रामध्ये साचलेला असतो, पूर्ण नदीची अस्वच्छता होत असते। त्या अनुषंगाने आम्ही नेहमी प्रयत्न करतो, लोकांना आवाहन करतो, नागरिकांना आवाहन करतो त्या पीओपीच्या मूर्ती टाळा आणि मातीच्या मूर्त्या ह्या तुम्ही स्थापित करा घरी। मातीच्या मूर्ती स्थापित केल्यानं काय होते की ती मूर्ती लवकर विरघळते आणि नदीपात्रात जलपात्रात ते समाविष्ट होऊन जाते। पण आपल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या कधी न विसर्जित होणाऱ्या न संपणाऱ्या असा एक घटक आहे ज्यानं आपल्या पर्यावरणाची हानी होते। आज पर्यावरणाची हानी म्हटलं म्हणजे भविष्यात आपली हानी आहे, आपल्या लोकांची हानी आहे। नदी स्वच्छ, नदीला आपण एक मातेचा दर्जा भारतीय संस्कृतीमध्ये दिलेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही पुन्हाच विनंती करतो, नुकताच आता नागपूर खंडपीठाने पण एक आदेश जाहीर केलेला आहे की पीओपीच्या मूर्त्या त्या बसू नका, याचं विसर्जन करू नका। तर त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाला पुन्हाच विनंती करतो, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन तथा कुंभार समाज महासंघ, की ह्या मूर्त्यावर आपण तात्काळ बंदी घालावी आणि याच्या विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात यावी अशी आम्ही प्रशासन दरपती माननीय जिल्हाधिकारी, माननीय एडीओ साहेब, माननीय मुख्याधिकारी साहेब, माननीय वरपुडा पोलीस स्टेशन या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे। तसेच येणाऱ्या काळात मूर्तीच्या विसर्जनाकरिता शक्यतोवर नगरपालिका अचलपूर यांनी प्रत्येक कॉलनीत एक छोटे तळे स्थापन करून मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेकडून करण्यात आली। शहरातील सर्व नागरिकांना, गणेश मंडळांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आता या काही कालावधीमध्ये गणपती उत्सव आपले साजरा होणार आहे आणि या कामी विविध मंडळांनी श्री गणेशाची मूर्ती बसवणार आहे। त्या सर्वांना सर्वप्रथम हे माझे म्हणणे आहे की शासनाने निर्गमित केलेले आदेश त्याचे पालन करावे। मूर्ती ही 4 फुटाच्या वर नसावी आणि ज्या इतर सूचना त्या आपल्याला आम्ही बैठकीमध्ये किंवा सर्व गणेश मंडळांना नोटीसद्वारे सर्वांना कळवलेलंच आहे। पण या ठिकाणी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की कोणीही जेव्हा मूर्ती आपण विकत घेतो त्यावेळेस प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घेऊ नका, कारण आपण जेव्हा या श्रीचे विसर्जन 10 दिवसानंतर करतो, विहिरीमध्ये म्हणा किंवा एखाद्या नदीमध्ये म्हणा किंवा एखाद्या तळ्यामध्ये म्हणा, त्या ठिकाणी आपण जेव्हा विसर्जन करतो आपल्याला काही कालावधीनं दिसलं असेल
की जेव्हा पाणी त्या ठिकाणाहून निघून जाते किंवा त्या विहिरीमध्ये जेव्हा पाहतो मोठ्या प्रमाणात मूर्तीचा ढीग तर न विसर्जित तशाच राहतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मग लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखतात आणि पाहताना सुद्धा जे चित्र बरोबर दिसत नाही. या कामी आपण पाहिलं असेल की पर्यावरण संघटन आणि इतर जे काही स्वयंसेवी संघटनाचं काम करतात ते जे काही हार 10 दिवसाच्या पूजेचे जे साहित्य गोळा होते त्याचे सुद्धा ते गोळा करून त्याची निर्मिती करतात आणि ह्या मूर्त्या सुद्धा पुन्हा पूजा करून त्यांनी बऱ्याच आतापर्यंत लोकांनी कुठेतरी ते गड्डे करून त्या ठिकाणी काढलेले आहेत. तर आपणच एक चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि आपल्याला माहित आहे की आज निसर्गाचं महत्व किती आहे, पर्यावरण संतुलन ठेवणं किती महत्वाचं आहे. कारण आपण एक पाहिलं असेल कोरोनाच्या काळामध्ये की ऑक्सिजनची जेव्हा कमी पडली तर तुम्हाला सिलेंडर किंवा इतर गोष्टी भेटल्या नाही, पण जे नॅचरल जो आपल्याला मिळालेलं आहे देवाची देण जी आहे तीच आपण जर खराब करायला निघालो असेल तर निश्चितच आपण आपल्या मानव म्हणजे थोड्याशा क्षणिक सुखासाठी आपण चुकीचा मार्ग अवलंब करून आपल्याला मिळणारं जे निसर्गाकडून आपल्याला देणं आहे ते आपण त्या कमकुवत करत आहोत. की पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या वापरू नका. जे शासनाने निर्गमित निर्देश दिलेले आहेत त्याचे पालन करा. पंकज साबूसह जयकुमार घिया, विदर्भ न्यूज, परतवाडा.